ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर प्रथमच महसूल मंत्री पुणे दौऱ्यावर आहेत। एका खासगी कामानिमित्त मंत्री बावनकुळे पुणे दौऱ्यावर येत असल्याचं समजतंय। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर प्रथमच महसूल मंत्र्यांचा हा पुणे दौरा आहे। मात्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एका खासगी कामानिमित्त पुण्यात येणार असल्याचं समजतंय। तर भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर प्रथमच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यात येतात। मात्र एका खासगी कामासाठी ते पुण्यात येत असल्याचं समजतंय। चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत। एका खासगी कामानिमित्त मंत्री बावनकुळे हे पुणे दौऱ्यावर आहेत। मात्र पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर प्रथमच महसूल मंत्र्यांचा हा पुणे दौरा आहे। त्यामुळे या प्रकरणावर पुण्यात येऊन ते काही बोलणार का याकडे लक्ष आहे। तर नुकतीच त्यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। या दरम्यान ते माध्यमांना प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर पहिल्यांदाच त्यांचा हा पुणे दौरा आहे। ते महसूल मंत्री आहेत। या पार्श्वभूमीवर ते आज माध्यमांना काही प्रतिक्रिया देणार का पुण्यात येऊन हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर काल अंजली दमानी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली होती। आज बावनकुळे पुण्यामध्ये येत आहेत। खासगी कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात जरी येत असले तरी मुंडव्यातलं जे जमीन प्रकरण आहे त्या संदर्भातली चर्चा ते अधिकाऱ्यांकडून घेऊ शकतात। दुय्यम निबंधक कार्यालय आहे जे महसूल कार्यालय पुण्यामध्ये आहे त्या कार्यालयामध्ये सुद्धा ते जाऊन नोंदणी महानिरीक्षक जे आयुक्त आहेत त्यांची सुद्धा भेट घेऊन याबाबतचा आढावा ते घेऊ शकतात। हा सगळा त्यांचा अनऑफिशियल दौरा आहे। मात्र या सगळ्या संदर्भात माध्यमांशी ते काय बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण काल अंजली दमानी यांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि या प्रकरणामध्ये आता दुय्यम निबंधक कार्यालयाकडून 15 दिवसांची मुदतवाढ आहे ती अमेडिया कंपनीला 42 कोटी भरण्यासाठी दिलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलतात का, महत्त्वाचे विधान करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या सगळ्या मुंडवा जमीन प्रकरणानंतर पहिल्यांदाच ते पुण्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष खरं तर बावनकुळेंच्या प्रतिक्रियेकडे लागलेलं आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।